सुट्टीचा दिवस असला की अन्वीच्या चेहऱ्यावर इतका छान आनंद असतो ना, की तो बघतच राहावं लागतं आणि तिला नुसतं धरून राहावं असं वाटतं. पण काय करावं, कामं तर असणार. आज सुट्टी होती, मस्त सकाळी दोघी उठलो, छान रेडी झालो आणि आज ना आंबे आणायला गेला. आज आमच्या लग्नाची 3री वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे म्हणून मस्त असा आमरसपोळीचा बेत केला. सगळ्यांना बोलवलं. नणंद जितके काही कोणी जवळपास होते सगळे नातेवाईक आले आणि नणंद येताना ना मला छान अशा पेप्स्या घेऊन आले आणि आम्ही त्यांना खाल्ल्याने इतकी लहानपणाची पूर्ण आठवण आली. संध्याकाळी सगळं आवरलं. अन्वीचे बाबा ना आम्हाला घेऊन एका तलावापाशी गेले. तिकडे सगळेजण आम्ही गेलेलो. तिकडे गेल्यावर इतकं छान वातावरण होतं, इतकं मस्त लहान मुलांसाठी राईड्स होतात ना, की कशात बसून कशात नाही असं झालेलं. पण अन्वीचं ना नेमकं मूड ना झोपेचं झालेलं, त्याच्यामुळे तिने एकसुद्धा राईड्स एन्जॉय नाही केली आणि मी तिकीट काढून असताना तिने मलासुद्धा राईड्समध्ये जाऊन नाही दिलं आणि आम्ही असं करत करणं नुसतं रडगाणं चालू होतं. थोडंफार तिचं रडगाणं चाललं होतं आणि बाकीचे सगळे असे मजा करत होते आणि मी माझं तिकीट आहे ना माझ्या नंदेच्या मुलाला देऊन टाकलं आणि छान तो सुद्धा एन्जॉय करत होता. आमचं सगळं करून झालं. तिकडे छान असं फेरफटका मारून झालं. काही असू दे, आम्हाला किती पण झोप येऊ दे, काही झालं तरी आईस्क्रीम जिथे भेटेल ना ती खायची मात्र आम्हाला सोडायची नसती. एवढी झोप आलेली, कशात बसली नाही, पण आईस्क्रीम खायचं काही मात्र विसरली नाही. नंतर तिकडे छान असं राम लक्ष्मणचं मंदिर होतं. छान तिकडे आम्ही गेलो, मस्त असं पाया पडलो, जय जय बाप्पा केला. तिकडून जय जय बाप्पा करून झालं. पुन्हा घरी आलो आणि घरी ना छान असं माझ्या ऑफिसमधून केक पाठवला होता, तो कट केला आणि माझी लेक आहे ना हा केक खात खात ना म्हणजे तिने आम्हाला कटसुद्धा करून नाही दिलं. त्याच्या आधीच तिने खायला घेतला आणि असा आमचा दिवस होता. इतकं छान वातावरण होतं, इतकं मस्त वाटत होतं की असंच दिवस येत राहू दे. माझ्या सुट्ट्या इतक्या छान गेल्या की मी पूर्ण टाईम अन्वीसोबत स्पेंड केला. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.